आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. गुरुजी, मगाशी आरती म्हटलीत ना मनसेची, त्यात तुम्ही धन्वंतरी मदहारिणी असं काहीतरी म्हणालात. ती काय कथा आहे हो? अरे वा वा, चांगलं लक्षात ठेवलंय की तुम्ही. काय झालं की एकदा धन्वंतरी निघाले होते कैलासावर. त्यांची पुष्कळ शिष्यमंडळी बरोबर होती. वाटेत त्यांना भेटला तक्षक नाग. अहो, त्याचं दर्शनच भयंकर होतं. धन्वंतरीच्या शिष्यांनी काही बोलाचाली केली असणार त्यावरून, पण तक्षक रागावला. त्यानं विषाचे फुटकार सोडायला सुरुवात केली. ते पाहून दंभी नावाचा एक शिष्य पुढे आला आणि त्यानं मंत्रानं तक्षकाला असं पराभूत केलं की सगळं विष जमिनीवर ओकून तो लोळा गोळा होऊन पडला. इतर नागांनी ते पाहिलं आणि वासुकीला जाऊन सांगितलं. त्यानं इतर मोठ्या नागांना तक्षकाच्या मदतीला पाठवलं, पण पुन्हा त्यांचीही तशीच गत झाली. धन्वंतरीनं स्वतःच त्यांना निर्जीव केलं. धन्वंतरी हे देवांचे वैद्य ना? ते पराक्रमीही होते की काय? ते मोठे ऋषी होते आणि मंत्र सामर्थ्य होतं त्यांच्याजवळ. सर्पांनी त्यांच्या जेवढ्या शिष्यांना दंश केला तेवढ्या सगळ्यांना त्यांनी अमृत पाजून जिवंत केलं. हे समजलं तेव्हा वासुकीच्या सांगण्यावरून नागांच्या मदतीला आली ती मनसा देवी. 2 देवतांमधलं युद्ध सुरू झालं आणि मग जय कुणाचा झाला? नाही, कुणाचाच नाही. मनसेनं युद्धाचा शेवट करण्यासाठी आपला शंकरानं दिलेला शूळ जेव्हा धन्वंतरीवर रोखला तेव्हा ब्रह्मा विष्णू स्वतः तिथे प्रकट झाले. त्यांनी देवीला शांत केलं आणि धन्वंतरीला देवीची क्षमा मागण्याची सूचना केली. मनसा सर्वांनाच प्रसन्न झाली, हे वेगळं सांगायला नकोच. फार चांगली कथा ऐकायला मिळाली आज. तुम्ही वेळ काढून सांगितलीत म्हणून बरं वाटलं गुरुजी. बरं, निघू आता आम्ही. येतो. आता उद्या कुठली नवी आरती असेल? बरं, उद्या आता नवी आरती नाही, ती पुढच्या आठवड्यात. चला. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. आता आपण दोघी 2 दिशांना जाणार. भेटू उद्या. नाही, कोपऱ्यापर्यंत येते मी तुमच्याच रस्त्यानी. काम आहे थोडं. चला तर मग. अहो थांबा, या बघा आल्या ताराबाई समोरून. काय हो, उशीरसा आज? अहो, कालच मोठ्या प्रवासावरून आले.
म्हणून जरा उशीर झाला सगळ्यालाच. जरा दमणूक वाटतेय थोडी. गेला होतात कुठे? दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, मसुरी, नैनिताल सगळं केलं. पाहिलंत? आता मात्र तुम्ही ठरवा आणि मी नक्की येईन. काय हो, कशाचं म्हणताय? अहो, आज पुन्हा पुन्हा ऋषिकेशचा विषय निघतोय आणि आम्ही पाहिलं नाहीये. आज मनसा देवीची कथा ऐकली. तिचं मंदिर आहे म्हणे ऋषिकेशला. पाहिलं ना आम्ही. प्राचीन देऊळ आहे. गंगेच्या उजव्या काठाला शिवालिक पर्वतावर आहे. हरकी पौडा म्हणून जे ठिकाण आहे ना, तिथून स्पष्ट दिसतं मंदिर. डोंगरावर आहे? मग झालंच. पाय कसले चढतायत डोंगर माझा. अहो, आता गाडी घोडे थेट देवळापर्यंत जातात. पायऱ्या पण आहेत आणि गाडी रस्ता पण आहे. मंदिरांचा त्रिकोण आहे तिथे. मनसा देवी, माया देवी आणि चंडी देवी. मागे एक सूर्यकुंड आहे आणि वरून हरिद्वार गाव आणि गंगेचं पात्र इतकं सुंदर दिसतं म्हणून सांगू, समाधानच होत नाही पाहिल्याचं. हरिद्वार क्षेत्र सुद्धा तसंच आहे म्हणतात. मी पण ऐकलंय पुष्कळ. अहो, टेका की जरा पायऱ्यांवर. घाई नाही ना? बसायचं का हो? म्हणजे 5 मिनिटं बसू. तशी नाहीये म्हणा कामाची घाई मलाही. बसू पण 5 मिनिटं. आज पुष्कळ रेंगाळली आधीच. बोला ताराबाई, काय म्हणताय? हरिद्वारचं विचारते परत तुम्हाला. ती म्हणे दक्षाच्या यज्ञाची भूमी आहे असं सांगतात. खरं, भगीरथानं गंगा पण म्हणे तिथूनच जमिनीवर आणली म्हणून ते गंगाद्वार. मनसा देवीचं तिथलं मंदिर प्राचीन आहे म्हणून सांगतात. पण बंगालमध्ये तर पुष्कळच प्रसिद्ध आहे म्हणे ती देवी. आपली नागपंचमी असते ना, तशी आषाढात तिकडे मनसा पंचमी असते. आपल्यासारखंच सगळं. चूल पेटवत नाहीत, अन्न शिजवत नाहीत. मनसेच्या नैवेद्याला खीर करतात आणि ती आदल्या दिवशीच करून ठेवतात. पंचमीला ती झाडापाशी ठेवायची म्हणे. बरोबर आहे. ती नागदेवता आहे म्हणून तिचा नैवेद्य ती तिथून घेऊन जाणार. आणि मनसा देवीच्या देवळात आम्हाला एक साधू सुद्धा भेटले. ते सांगत होते की तिचं वर्णन करतात ते सरस्वतीच्या रूपासारखं. ती अगदी गोरी आहे, पांढऱ्या चाफ्याच्या रंगाची. वस्त्रही पांढरीच धारण करते ती. आणि गळ्यात म्हणे नागाचं यज्ञोपवीत असतं. ती महाज्ञानवती आहे म्हणून फार पूजनीय मानतात तिला. मग काय ताई, जायचं नाही यंदा? मनसा देवीचं दर्शन करायचंच आपण. जाऊया जाऊया. गुरुजी म्हणाले तशी इच्छा असली की सवड काढता येते, नाही का? यावेळी नाही गुंतून राहणार मी. जाऊच आपण. ताराबाई, आता मात्र आम्ही निघतो. हं, आता जाऊन या तिकडे लवकरात लवकर. मग भेटू एकदा निवांत. मी आता बसते जरा देवळात. मनसा देवीचं दर्शन घेऊन आता पुढच्या आठवड्यात दर्शन घेऊया अबूच्या अबुर्दा देवीचं. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.